नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच महिन्याच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटत आहोत. आज एक विषय घेतला आहे, उत्क्रांती. आता आपल्याला उत्क्रांती म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय आठवतं तर डार्विनचा सिद्धांत, की आपण आता उत्क्रांत झालो आहे असं तो म्हणतो. तर वंदनीय दादाने खूप छान विश्लेषण केलं आहे. उत्क्रांत आपण झालो का व्हायचं आहे. तर आपल्याला विषय समजायला लागल्यानंतर गोष्टी कळतात, की जसं आपल्याला तर एवढं माहिती आहे की 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत सर्वश्रेष्ठ मनुष्यजन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग हे पूर्णत्व आहे का ही सुरुवात आहे उत्क्रांतीची, हे समजून घ्यायचे. तेच आपण आता समजून घेऊया. तर 84 लक्ष योनीमधून स्थित्यंतर होत होत सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्माला आपण आलेलो आहोत. तर तिथं कमतरता काय आहे, परिपूर्ण देह माध्यमाची. जो आपल्याला मनुष्य योनीमध्ये मनुष्य जन्मात आपल्याला परिपूर्ण देह मिळतो, ज्याच्यात आपण म्हणतो 19 माध्यमं आहेत. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राणकोश, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. थोडक्यात इंग्रजीमध्ये आपण सेन्स ऑर्गन्स म्हणतो, की या देहाच्या ठिकाणी आपल्याला हे जग अनुभवण्यासाठीची सगळी माध्यमं आहेत. आपण डोळ्याने बघू शकतो, कानाने ऐकू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार आपण करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, कल्पना करू शकतो आणि या देह माध्यमातून तो कार्यान्वित करू शकतो. प्राण्यांना ते जमत नाही, म्हणून सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म. म्हणजे उत्क्रांती झाली का तर सद्गुरू म्हणतात नाही, उत्क्रांती ह्याच्या पुढं व्हायला पाहिजे, ह्याच्या पुढं आपण करून घ्यायची. ती कशाने होईल तर ज्ञानाने आणि साधनेने. तर आता उत्क्रांती म्हणजे काय, नक्की उत्क्रांत व्हायचे म्हणजे काय. तर आपल्याला काय वाटतं की आता मी उत्क्रांत झालो आहे, मनुष्य जन्मात आलो आहे, मला बुद्धी आहे, बुद्धीच्या माध्यमातून बघा मी किती विज्ञानाची प्रगती केली, मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे गाडी आहे, नोकरचाकर आहेत, अनेक गोष्टी आपण सांगू शकतो. परंतु पुन्हा परंतु आहेच प्रत्येक ठिकाणी. हे जीवन आपल्या हातात आहे का. आपण म्हणतो आहे, बघा मी शिकलो आहे, मी हुशार आहे, हे सगळं मी करतो. किती दिवस करणार, किती वर्ष करणार. मग शेवटी आपण एवढं मान्य करतो नाही हो. शेवटी माणसाला एक जीवन मर्यादा असते. एक दिवशी माणसाला सगळं इथं हे सोडावं लागतं, म्हणजे मृत्यूला सामोरं जावं लागतं. मग मृत्यू हा अटळ आहे. जे काय मिळवलं आहे, जे काही वैभव असेल, जे काय आपण हुशारी म्हणतो, जो काय अहंकार आपल्यामध्ये नकळत निर्माण झालेला असतो, त्याचं सगळ्याचं पुढं काय. मग हे पूर्णत्व आहे का तर सद्गुरू म्हणतात विचार करा म्हणजे कळेल की हे पूर्णत्व नाही, कारण तर तुम्ही उत्क्रांत झालेले नाही आहात. मग सगळं जर का आपल्याला इथं सोडून जायचं आहे तर मग जायचं कुठं आणि येणं कुठून झालं हे आपल्याला माहिती नाही. मग उत्क्रांती जर का झाली असती तर आपल्याला सगळं कळलं असतं की आपण कुठून आलो आहे आणि जायचं कुठं, आणि हा सगळा विश्वाचा पसारा का, कशासाठी आणि कोणी निर्माण केला आपल्याला काही माहिती नाही. आपण नुसतं असंच हवेत उडत असतो की मला सगळं मिळालं ना, मनासारखं सगळं घडतंय ना, माझं जीवन माझ्याच हातात आहे, कर लो दुनिया मोठी में. पण किती दिवस, त्याचा उपयोग किती. अनेक विषय आपण ह्याच्या अगोदर आपण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब झाला असाल तर पहिल्यापासून अनेक आपण विषय घेतलेले आहेत. अगदी मनुष्य जन्म का इथपासून मग अगदी अद्वैत वेदांतापर्यंत अनेक विषय ह्या चॅनलवर झालेले आहेत. जे कोणी नव्याने बघत असतील तर त्याने अवश्य सगळे एपिसोड्स पहिले जुने बघावेत. की सद्गुरूंनी काही विषय शिल्लक ठेवलेला नाही सांगायचा. इच्छा आपल्याला हवी की आपल्याला हे खरंच समजून घ्यायचं का. काय आपलं एक जनरल काहीतरी लेक्चर ऐकतोय तशा टाईपचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं आहे. सद्गुरू म्हणतात सोडून दिलं तर तुमचंच नुकसान आहे. समजून घेतलं तर उत्क्रांती कशी करून घ्यायची आणि उत्क्रांती म्हणजे काय हे कळेल. आणि उत्क्रांती होणं म्हणजेच पूर्णत्व आहे, म्हणजेच जीवनाची सार्थकता आहे. आता उत्क्रांती म्हणजे काय तर 84 लक्ष योनीत परत्वे आपण स्थित्यंतर होत होत मनुष्य योनीत आलो, जेणेकरून ह्या देहमाध्यमामध्ये बुद्धी आहे, विचार स्वातंत्र्य आहे, आपण विचार करू शकतो. आणि हे जीवन काय आहे, आपण भौतिक जगात अनेक गोष्टी मिळवतो थोडक्यात, परंतु त्याच्या पलीकडे काय आहे ह्याच्याबद्दलसुद्धा विचार करू शकतो, परंतु आपण दुर्दैवाने तो करत नाही. हे जीवनच कशा करता कुणी निर्माण केलं
आणि मृत्यूनंतर जायचं कुठे आहे आणि आलो कशासाठी. मग हे सगळे विषय जर का आपल्याला आपल्या मनामध्ये यायला लागले तर मग आपली पुढं जाण्याची इच्छा, जो विचार आहे पुढं जाण्याबद्दलचा किंवा त्याच्याबद्दलचं ते ज्ञान आहे ना, ते आपल्याला प्राप्त करता येतं. किंवा ते असतं त्याच्याकडे आपली ओढ निर्माण व्हायला लागते. जसं माझंच वैयक्तिक झालं की बाकी सगळं आपलं भौतिक विज्ञान आपल्याला समजतंय, पण माझा जन्मच का झाला हा ज्या वेळेला प्रश्न पडायला लागला त्यावेळेला सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंनी जे काही मार्गदर्शन केलं तोच सगळे आपण हे विषय समजून घेतो. मी समजून सांगायचा प्रयत्न करतोय. तर आता उत्क्रांत होणं म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊया. आता 84 लक्ष योनी परत्वे स्थित्यंतर होत होत सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्या सगळ्या योनीतले ते जीव आहेत. आपल्याला माहिती आहे, आपण त्याला जीव म्हणतो. मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर त्या जीवाचा जीवात्मा होतो. म्हणजे उत्क्रांत होण्याच्या अगोदरची अवस्था. आत्मा ही पुढली अवस्था आहे आणि मग परमात्मा. 84 लक्ष योनीतले जे जीव आहेत त्यांना बुद्धिमाध्यम नाही आहे. त्यांना कळतं, परंतु ते खाणं पिणं एवढ्यापुरतंच की काय जीव स्वतःचा वाचवणं ह्याच्यापुरतं तेवढंच त्यांना आकलन होऊ शकतं किंवा तेवढ्यापुरतंच त्यांना समज असते. ते जीव अवस्थेचे म्हणून त्याला आपण म्हणतो सगळे जीव आहेत. पण मनुष्यामध्ये तो जीवात्मा आहे, जगतोय पण जाणीव आहे. ते जगतायत पण त्यांना जाणीव नाही आहे. आपल्या सजातीय प्राण्यांच्या बद्दल त्यांना काही जाणीव नाही आहे की आहे आपण आहोत एवढंच कळतं, परंतु आजूबाजूला कोण आहे ह्याच्याबद्दलचं फारसं त्यांना आकलन होत नाही. पण मनुष्य जगतोय पण जाणतोय. तो जाणतोय काय काय आपण म्हणतोय जाणीवेच्या ह्या सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्याच्यातूनच तर आपण सगळं हे विज्ञान उभारलं आहे. आत्ताचं जग जे आपल्याला दिसतंय, किती आपण प्रगती केली. मला समजतंय, मी बुद्धिमान आहे म्हणतो. म्हणजे बुद्धी असणं, जाणीव असणं या सगळ्या गोष्टी माणसाला न मागता मिळालेल्या आहेत आणि तो जीवात्मा ह्या अवस्थेत जगतोय. म्हणून आपण आता केवढी प्रगती केली आपल्याला माहिती आहे. आपल्या हातात आता मोबाईल आहेत, आपण यूट्यूबवर चॅनल आपण बघताय. मग जीवात्मा ह्या अवस्थेतून आपल्याला स्थित्यंतर करायचं आहे. आत्मा अवस्थेत स्थित्यंतरित व्हायचं आहे. मग जीवात्मा अवस्थेत काय होतं की जीवनात यश मिळालं, भरपूर पैसा, घरदार, गाडी, नोकर चाकर सगळं काही मिळालं, परंतु सगळं एक दिवशी सोडावं लागणार आहे इथं आणि सोडून कुठं जायचं आहे हे माहिती नाही आहे आणि त्याच्याबद्दलचं ज्ञानच नाही आहे. मग ते ज्ञान होण्याकरता किंवा हे नक्की काय चालू आहे, जन्म मरण हे कळावं ह्याच्यासाठी आपल्यामध्ये ती उत्क्रांती व्हावी लागते. म्हणजे जो जीवात्मा आहे त्याची आत्मा ही अवस्था व्हावी लागते, तेव्हा त्याला ह्या विश्वाचं गूढ रहस्य ते कळेल. आपले सगळे संत जेवढे आत्तापर्यंत होऊन गेले त्या सगळ्यांनी हेच सांगितलं आहे. ते म्हणतात तुम्ही हे मनुष्य जन्मात हे काय पुन्हा जन्ममरण ह्याच्यात जे अडकलेलं आहात त्याच्यातून कधी बाहेर येणार. व त्याच्यातून बाहेर येण्याकरताच त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी ज्या काही ग्रंथ लिहिले, जे आपण जे काय अगदी भगवद्गीता, वेद, पुराण, अनेक सगळे जे काही ग्रंथ आहेत आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, हिंदू धर्मपरत्वे सगळ्यामध्ये हाच विषय सांगितला आहे की जन्ममरणाच्या चक्रात तू अडकला आहेस, तुला ह्याच्यातून सुटका करून घ्यावी लागेल, नाहीतर पुन्हा प्रत्येक जन्मात दुःख आहे, भोग आहेत, हे सगळं तुझ्या वाट्याला येईल. आपल्याला हे कळत असतं की बाबा हे दुःखी आहे, सगळं दुःख किती मिळालं तरीसुद्धा समाधान नाही हो. आपल्यालाच आपलं कळत असतं, लोकांनी सांगायची गरज नसते. आपल्यालाच कळत असतं की मला एवढं सगळं मिळालं तरीसुद्धा म्हणावं तसं एक समाधान, शांतता, जो आनंद पाहिजे तसं नाही आहे. आनंद जरी मिळाला तरी तो क्षणिकच आहे. संत तरी, सद्गुरू तरी म्हणतात तो सच्चिता आनंद. मग सच्चित आनंद हे काय आहे नक्की? मग तो विषय का नाही समजत आहे आपल्याला? मग त्याच्याकरता काय करायची गरज आहे? नुसतं हे जग नाही आहे असं म्हणून चालणार आहे का? नाही म्हटलं नाही तर पुन्हा ओढ असतेच तिकडची जगाची. मग जगात आणखीन काहीतरी मिळवूया, पण किती मिळालं तरी एक दिवशी सोडावं लागणार आहे. अरे सोडावं लागणार आहे, मग जायचं कुठं? कुठं जाणार आहे? ज्या जगात जाऊ ते जग असणार आहे कसं? काही माहिती आहे का? काही माहिती नाही. आणि पुन्हा जन्म कसा प्राप्त होईल, कुठं होईल, कुणाच्या घरी होईल, त्यावेळेला काय काय आपल्याला अनुभवायला मिळेल, काही माहिती नाही आहे.
एवढं कळत असतं की आपण चांगलं कर्म केलं की त्याची फळं आपल्याला चांगली मिळतात. चांगल्या कर्माची चांगली फळं एवढं आपल्याला कळतं, परंतु मोह आवरत नाही. नकळतपणे आपल्याकडून काही कर्म अशी घडतात, माहिती असतं आपल्याला, तेही नको असतं. म्हणून आपण सारखं सद्गुरूंच्याकडे किंवा देवाकडे प्रार्थना करत असतो की बाबा मला ह्या सगळ्या गोष्टीतून मला सोडव, कारण मी आता अडचणीत आहे, मी आता दुःखात आहे. दुःख काय हे कळत नसतं. दुःख आहे हे जाणवत असतं, परंतु दुःखाची निर्मिती का झाली आहे, माझ्या जीवनात दुःख का आलं हे कळत नसतं. मग काही जण सांगतात की अहो हे सगळा कर्माचा सिद्धांत आहे, जे काय प्राप्त परिस्थिती आहे त्याला तूच कारणीभूत आहेस, तूच असं कधीतरी असं काही कर्म केलंस की जे आता वाट्याला आलेलं आहे. मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो, काय आहे माझं नशीब, मग आता तरी काहीतरी चांगलं कर, काहीतरी पुण्याही साठव. इथपर्यंत सुद्धा आपल्याला गोष्टी माहिती असतात. त्याकरता काहीतरी देवधर्म कर, दान धर्म कर. अशात अनेक गोष्टी अनेक लोक अनेक वेगवेगळे विषय याच्यात सांगत असतात. सगळे बरोबर असतात, परंतु उत्क्रांती म्हणजे काय? चांगल्या कर्माची फळं म्हणजे चांगला जन्म एवढं आपल्याला कळतं. काय पाप करतोयस, काय भोगशील असं आपण म्हणतो. म्हणजे पाप करणं चुकीचं आहे हे कळतं, आणि भोग काय आहेत हे आपण समाजात बघत असतो. कसे जीवन जगतात लोक, म्हणजे प्राणी बरे असं म्हणायची पाळी येते. इतक्या वाईट हालाकीच्या परिस्थितीत माणसं जगत असतात. मग असे भोग त्यांच्या वाट्याला का? म्हणजे त्यांच्याकडून असं काय कृत्य झालं, असं काय कर्म झालं की जेणेकरून असं जीवन वाट्याला आलं? मग हे सगळं समजून घेण्यासारखं आहे. पण आता आपण जो आज विषय घेतलेला आहे उत्क्रांती, हा पूर्णपणे वेगळा आणि विलक्षण आहे. उत्क्रांती म्हणजे जीवात्मा अवस्थेतून आत्मा ह्या अवस्थेमध्ये परिवर्तन. ते कोण करणार? पहिला लगेच आपला पुढला प्रश्न हाच असतो, मग कोण करणार? आपणच करायचं आहे. कसा होणार? सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरू जी काही साधना देतात ती साधना आपण समजून ज्ञानाने जर का केली तर नकळतपणे त्या साधना शक्तीच्या माध्यमातून आपण उत्क्रांती प्राप्त करू शकतो. उत्क्रांती म्हणजे काय? जीवात्मातून आत्मा ही अवस्था. मग आता ती मिळत का नाही? सद्गुरूंच्याकडे गेलं की लगेच आपल्याला ती आत्मा अवस्था का नाही देऊ शकत, असा लगेच आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो. आता हा पांढरा शर्ट आहे, हा थोडासा याच्यावर जर का धूळ पडली बारीकशी तर आपण जरासा पाणी लावलं किंवा झटकलं तरीसुद्धा धूळ जाते. जरासा रंग थोडासा बदलला असेल तर आपण साबण लावून धुतो. पण डांबरच लागलं असेल तर खूप वेळ घासावं लागतं, खूपदा घासावं लागतं, अनेक ऊन त्याला द्यावं लागतं, उन्हात ठेवावं लागतात कपडे, खूप काय काय त्याला प्रोसेसिंग केल्यानंतर मग हळूहळू त्याचे डाग जायला लागतात. तसं मनुष्य जन्मामध्ये आपले इतके जन्म झालेले असतात की आपण मूळ अवस्था, मूळ ईश्वर, आपण फक्त म्हणतो ईश्वर माहिती आहे. वेदांत सांगता अरे ईश्वर तूच आहेस, तूच आहेस म्हणजे तुझ्या आंतरिक अवस्थेमध्ये असलेला आत्मा तोच तर ब्रह्म आहे, तोच तर ईश्वर आहे. म्हणजे जीव हाच ईश्वर आहे, परंतु अज्ञानामुळे त्याला कळत नाही आहे. मग अज्ञान काय आहे? हे जे जग डोळ्याला दिसतंय त्याचा कोण निर्माता असेल, निर्माण करण्यामागचा उद्देश काय असेल, आणि मी नक्की कोण आहे ह्याचा विचार न करणं, तो विचार न केला गेल्यामुळे त्या मूळ विषयापासून आपण अज्ञानी राहिलो. त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. मग आपण भौतिक जगात काही मिळवलं तरी एक दिवशी आपल्याला सोडावं लागणार आहे, हे तरी कर्मप्राप्त आणि आपल्याला माहिती आहे. मग त्याच्या पलीकडे जर का जायचं असेल तर काहीतरी पलीकडची साधना आपल्याला करावी लागेल. नुसतं देवा माझी इच्छा पूर्ण कर असं म्हणून चालणार नाही. किंवा सद्गुरूंच्याकडे गेलो, सद्गुरू माझी इच्छा पूर्ण करा, मला अमुक अमुक अडचणी आहेत जीवनामध्ये, ह्या प्रत्येकाला असतातच. सद्गुरू म्हणतात मी फक्त अडचणी सोडवायला आलेलो नाही आहे, तर तुला ज्ञानी करायला आलेलो आहे, तुला उत्क्रांत करायला आलेलो आहे. अडचणी आहेतच आणि असणारच आहेत, परंतु उत्क्रांत जर का तू झालास तर अडचणी नव्हत्याच असं लक्षात येईल. कारण आपलं काया वाचा मन ज्याने आपण कर्म करतो ते नक्की ते कोण करतंय, कोण करवून घेतंय? जे आपले ऋणानुबंध आहेत, आपलं कर्म आहे. आपण याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये अनेक हे सगळे विषय घेतलेले आहेत. ऋणानुबंध म्हणजे काय, कर्म नक्की कसं कार्यान्वित होतं. मग ते जर का तुला समजलं सगळं
आणि त्याच्यातून बाहेर पडायचं आहे तर मग तुला काहीतरी साधना ही केली पाहिजे आणि साधना ही समजून केली पाहिजे. तर मग नक्की आतमध्ये नकळतपणे नक्की उत्क्रांती होईल. मग उत्क्रांती होणं म्हणजे काय, आपल्या भोवती असलेली जी काही कर्मवलय आहे, जे काही ऋणानुबंध आहेत ते नकळत हळूहळू त्याच्यापासून आपण विभक्त होऊ, त्याचं विमोचन होईल, की जेणेकरून आपली आंतरिक अवस्था म्हणजे थोडक्यात काय, रक्तामध्ये दोष आहेत, मग ते दोष गेले किंवा आपल्याला नकळतपणे पुढली अवस्था प्राप्त होणार आहे, नकळतपणे उत्क्रांती होणार आहे. पण ती घालवण्याकरता काहीतरी साधन केलं पाहिजे. तीच तर साधनं आपल्याला सद्गुरू देत असतात. जे काय नामस्मरण, जे काय आपल्याला सद्गुरू देतात, आपण म्हणतो मी दीक्षा घेतली आहे, अनेक विषय आपण वेगवेगळ्या गुरुमार्गातले लोक माझ्या चॅनलला आपण कनेक्टेड आहात. परंतु सद्गुरूंची काय इच्छा आहे हे आपल्याला कळायला पाहिजे, असं माझं काय मत असतं. मी तेच तर सांगायचा प्रयत्न करतो की आपण आपले गुरु कोणी का असू देत, परंतु त्यांची इच्छा काय आहे ते काय म्हणत असतात. आपणासारखे करती तात्काळ ते आपल्यासारखं करायला बघत असतात, परंतु आपली तयारी नाही आहे. आपण विषय समजून घेत नाही. आपण फक्त आपल्या अडीअडचणी सोडाव्यात किंवा आपल्या जीवनात सगळं सुख प्राप्त व्हावं, मनासारख्या सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून आपण सद्गुरूंच्याकडे जातो. आम्ही जप करतो म्हणतो, आम्ही काही साधना करतो म्हणतो, पण त्याच्यात उत्क्रांती हा विषय नसतो. तोच तर सांगायचा प्रयत्न मी करतो आहे की सद्गुरूंच्या इच्छेनं म्हणजे सद्गुरू कधी खुश होतील. हां, तू माझा खरा भक्त आहेस तर रोज नुसती साधना करतोय का समजून घेऊन करतोय, त्याच्यातला कुठला विषय समजून घेतला आहे सद्गुरूंच्याकडनं. तर जीव ह्या अवस्थेतून मी जीवात्मा अवस्थेला आलो आहे, आता आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे. तर मग परमात्मा कोण आहे हे कळेल. परमात्माशी एकरूप होणं, परमात्मा वाटच बघतो, ये माझं लेकरू माझ्याकडे कधी येतं आहे. ते लेकरू काही यायला तयार नाही, ते या भवसागरात अडकलेलं आहे. मग आता साधना करून आपल्यातले दोष घालवून आपल्याला मूळ अवस्थेशी एकरूप व्हायचं आहे. तर जीवनाची जी काय सायकल आहे ही पूर्ण झाल्यासारखी होईल. आपण काय होते आता या 84 लक्ष योनीतून मनुष्य योनीत आपण आलो. ते 84 लक्ष योनीच्या मागं ईश्वर आहे, त्यांना बुद्धी नाही हे त्याला माहिती आहे. त्यामुळे एका योनीतून दुसऱ्या योनीत म्हणजे 5 आपल्याला तत्त्व माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग पृथ्वी तत्वातले जीव, आप तत्वातले जीव, तेज तत्वातले जीव, वायू तत्वातले जीव, आकाश तत्वात, ह्या सगळ्या तत्वात जे काही जीव आहे 84 लक्ष योनी म्हटलेलं आहे, ते हळूहळू नकळतपणे स्थित्यंतर करत करत मनुष्य योनीत येतात. त्यांचं स्थित्यंतर परमेश्वराने स्वतःकडे ठेवलं आहे, कारण त्यांना बुद्धी नाही आहे. मनुष्य योनीत आल्यानंतर माणसाला बुद्धी दिली आणि परमेश्वर काय म्हणतोय की आता तुला बुद्धी दिली आहे ना, आता मी त्यांना कळणार नाही मी कोण आहे म्हणून, पण तुला तरी कळायला पाहिजे मी कोण आहे म्हणून. मग मी कोण आहे हे समजून घे, तर तुझ्यात आणि माझ्यातलं अंतर कमी होईल आणि तू आणि मी एकच आहे असं एक दिवशी कळेल. त्यालाच उत्क्रांती म्हटलं आहे. म्हणजे तो आणि मी म्हणजे आपल्या आंतरिक अवस्थेचा, ज्याला आपण नेहमी आत्मा आत्मा हा शब्द वापरतो, हे आत्मा, परमात्मा, ब्रह्म वगैरे, परंतु ते नक्की काय आहे. पण अडथळा कुणाचा आहे, अडथळा माझ्या अज्ञानाचाच आहे. मलाच कळत नाही आहे की नक्की मी कोण आहे. मनुष्य गेल्यानंतर आत्मा गेला म्हणतात, तो प्रत्यक्षात गेला असतो, तो जीवात्माच गेला असतो. जो 84 लक्ष योनीतून तो जीव म्हणून धारण झालेला आहे, तो जीवात्मा म्हणून धारण झालेला, तो जीवात्मा म्हणूनच बाहेर पडतो आणि पुन्हा जीवात्माच असल्यामुळे अपूर्णत्व आहे जीवात्मा म्हणजे. जीवात्मा म्हणजे अपूर्णत्व. तो पुन्हा आपल्या इच्छा वासना ज्या काही आहेत अपूर्ण विषय राहिलेले ते पुन्हा घेऊन जन्माला येतो. म्हणजे अन्नमय कोशातून जो जन्म झालेला आहे तो पुन्हा अन्नमय कोशातच येतो. हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग अन्नमय कोश आहे, मग प्राणमय कोश आहे, मनोमय कोशानंतर खरं ज्ञान आहे असं सद्गुरू सांगतात. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. मग आपण जर का उत्क्रांत झालो तर पुढली अवस्था ही सहज आहे, परंतु आपली सुरुवातच होत नाही. सुरुवात होण्याकरता काही विषय पाहिजेत माहिती. तेच विषय सांगायचा प्रयत्न माझा आहे की नक्की हे मनुष्य जन्म जीवन आहे, जीवन संपत चाललं आहे आपल्या डोळ्यासमोर. आपणच म्हणतो आता मी एवढ्या एवढ्या वयाचं, मी आता 55 वर्षाचा आहे, पण जन्मल्यापासून म्हणजे जेव्हापासून कळतं त्यावेळापासून जे डोळ्यासमोर आपल्याला चित्र असतं, आपल्या जीवनात काय काय घडलं आपल्याला माहिती असतं आणि पुढं काय घडणार आहे याचा आपण अंदाज बांधतो. परंतु सरसकट सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर एक दिवशी मरणार आहे हे माहिती असतं आणि ती कुठेतरी भीती असते की आपण सगळं आपल्याला एक दिवशी ते सोडावं लागणार आहे. पण आणखी पाहिजे पाहिजे वाटत असतं, आणखीन मिळावं वाटत असतं. मग हे का वाटतंय, आणखीन मिळवावं का वाटतं. एवढं प्राप्त परिस्थितीत समाधानी सगळे संत सांगतात, सगळे साधू सांगतात, सगळे सद्गुरू सांगतात
की प्राप्त परिस्थितीत समाधानी राहता येत नाही. किती मिळालं तरी आणखीन पाहिजेच आहे. मग असं का वाढतंय? म्हणजे ही जीवात्म्याची अवस्था, जी एकदम लोएस्ट अवस्था म्हटलेलं आहे. मग त्याच्यातून जर का सुटका करून हवी असेल तर आपल्याला उत्क्रांत व्हावं लागेल. मग उत्क्रांत होण्याकरता सद्गुरू जी काय साधना आपल्याला देतात, ती साधना नीट समजून करणं, की जेणेकरून हे नको असलेले जे काही विषय आहेत ते आपल्यापासून दूर होतील आणि सहज तो जो जीवात्मा आहे तो आत्मा ही अवस्था प्राप्त करेल, असं सद्गुरू सांगतात. म्हणून ते खूप आपण समजून घेऊन सद्गुरूंना शरण जाऊन की तुमच्या कृपेनं माझं चित्त एकाग्र होऊन दे, का सगळं चित्त मल आहे, मन स्थिर होत नाही. कितीतरी गोष्टी आहेत की ज्या सगळ्या नको असलेल्या आपण गोळा करून बसलो आहे. मग त्या दूर करायचं हे कर्तव्य आपण करायचं आहे. सद्गुरू मार्गदर्शनासाठी आपल्या पाठीशी कायम असतात, परंतु आपला प्रामाणिक प्रयत्न हा खूप महत्त्वाचा आहे. आपण ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं आहे, आपलं जे काही माइंड आहे ना ते कॉस्मिक माइंडला कनेक्टेड असतं. त्या आपला मनातला विचार हा क्षणात परमेश्वराला म्हणजे त्या विश्वविधात्याला म्हणजे त्या कॉस्मिक माइंडला कळतो. तो कनेक्टेडच आहे. त्यामुळे खरं म्हणजे आपल्याला समजून घेण्याची तीव्रता किती आहे, इच्छा किती आहे, त्याप्रमाणे आपल्याला अनुकूलता सद्गुरू करून देतात. म्हणून शरणागतीलाही खूप महत्त्व आहे. आपण सद्गुरूंना असं शरण जायचं, म्हणायचं की मला काय हवं आहे ते नका देऊ, तुम्हाला काय हवं आहे ते मला द्या. मग जे काही मिळेल संपूर्ण उत्क्रांती आहे त्याच्यामध्ये. मग जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा ह्या सगळ्या अवस्था त्या सहज आपल्याला साध्य होऊ शकतात. म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न. तर असंच आपण पुढल्या भागामध्ये त्याच उत्क्रांतीविषयी आणखीन काही थोडे विषय ह्याच्याबरोबरीनं घेऊया. नमस्कार.